माझं लग्न एका नपुसक सोबत झालं, पण मी त्याच्यासोबत खूप खुश होते. कारण माझा नवरा एक चांगला व्यक्ती होता आणि त्याच्याकडं पैशाची कोणतीही कमी नव्हती. एक दिवस मला अचानक चक्कर आली म्हणून माझा नवरा मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. चेकअप केल्यानंतर कळालं की मी गरोदर आहे. माझ्या गरोदर असल्याची बातमी कळाल्याच माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत जे काही केलं ते ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तर नक्कीच पूर्ण कथा ऐका. माझा नवरा एक नपुसक व्यक्ती होता, पण लग्नानंतर 2 महिन्यात मी गरोदर राहिले आणि हीच बातमी माझ्या आयुष्यात सर्वात मोठी अडचण निर्माण करणारी ठरली. आणि जेव्हा मला कळालं की हे मूल कुणाचं आहे, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कधी कधी सर्व काही माणसाच्या विचारात पलीकडे जाऊन घडत असतं आणि असंच काही माझ्यासोबत घडलं होतं. माझं नाव सुनीता आहे. माझं वय जवळजवळ 35 वर्ष ओलांडलं होतं, पण अजूनही माझं लग्न झालेलं नव्हतं. कारण माझ्या आईवडिलांचा मी लहान असताना एका कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता. ते गेल्यानंतर माझ्यावर माझ्या दोन्ही लहान बहिणीची जबाबदारी होती. छोटी मोठी नोकरी करून मी कसेबसे घर चालवत होते. काही दिवसांनी चांगलं स्थळ पाहून दोघी बहिणीचं लग्न लावून दिलं. आपल्या दोन्ही बहिणींच्या लग्नानंतर आता मी घरात एकटीच होते. आई वडील तर अगोदरच सोडून गेले होते आणि आता तर माझ्या बहिणीसुद्धा परक्या झाल्या होत्या. एकटेपणामुळं आता मलाही कोणीतरी सोबत हवं होतं. मला माझ्या आयुष्यात अशी जोडीदाराची आवश्यकता होती जो माझ्या एकटेपणाला दूर करू शकेल, माझ्यावर जीवापाड प्रेम करेल, मला कधीही एकटं सोडून देणार नाही, माझ्या आयुष्यात मला सर्वात जास्त आनंदी ठेवेल. माझ्या घरात असं कोणीही नव्हतं. शिवाय माझं वयसुद्धा जास्त झालं होतं, त्यामुळं माझ्यासाठी खूप मुश्किलने स्थळ येत होते आणि तेही माझ्या वयामुळं माझ्यावर शंका घेत होते की नक्कीच माझ्यात काहीतरी कमीपणा असेल, कदाचित लग्न होत असेल आणि मला नकार देऊन निघून जात होते. माझे दिवस असेच एकांतात निघून जात होते. पण प्रत्येकाच्या आयुष्यात सगळे दिवस सारखे नाही राहतात. कधी ना कधी तरी चांगला दिवस येतोच. एक दिवस मी सामान आणण्यासाठी बाजारात गेले होते, तेव्हा मला अचानक माझी जुनी मैत्रीण ललिता भेटली. आम्ही दोघी एकमेकांना बऱ्याच वर्षांनी भेटलो होतो. तिचे लग्नसुद्धा झाले होते. तिला 2 मुलेही होते. बोलता बोलता तिने माझ्या लग्नाबद्दल विचारलं असता मी तिला सर्व हकीकत सांगितली. तिने मला समजावून घेतलं व ललिता बोलता बोलता मला म्हणाली, माझा मोठा भाऊ आहे. आता त्याचं वय 42 आहे. त्याचं पहिलं लग्न झालं होतं, पण त्याची बायको त्याला ह्या कारणाने सोडून गेली की तिचा भाऊ त्यांच्या बायकोला मुलाचं सुख देऊ शकत नव्हता. माझ्या मैत्रिणीच्या घरी कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. बंगला, गाडी, नोकर चाकर सगळं काही होतं. बस फक्त एक कमी होती तिच्या भावामध्ये की तो मूल देऊ शकत नव्हता. आता ललिता मला हे सर्व काही सांगत होती की माझ्या तोंडून अचानक निघून गेलं, तू तुझ्या भावाचं लग्न माझ्यासोबत लावून दे आणि मी तुला वचन देते की मी कधीही तुझ्या भावाला सोडून नाही जाणार आणि मी कोणत्याही गोष्टीवर टोमणं देखील मारणार नाही. माझं बोलणं ऐकून माझी मैत्रीण ललिता हैराण झाली आणि मला म्हणाली की तू इतकी मोठी गोष्ट जाणून घेऊनसुद्धा माझा भाऊ कधी बाप बनू शकत नाही, तरीही तू त्याच्याबरोबर लग्न करायला तयार आहेस. मी तिला म्हणाले की अशी एकटी जगण्यापेक्षा तर चांगलं आहे की मी तुझ्या भावाचा आधार होऊन जाते आणि तो माझा आधार बनेल. शेवटी मी कितपत अशी एकटी राहून जगणार आहे. माझी अवस्था अशी झाली आहे की उद्या जर मी मेले तरी कुणाला कळणारसुद्धा नाही. माझी मैत्रीण माझा निर्णय ऐकून खूप जास्त खुश झाली होती, कारण तिच्या घरच्याही एक स्त्रीची आवश्यकता होती. तिच्या आई अगोदरच देवाघरी निघून गेली होती आणि तिचा भाऊ आपल्या म्हाताऱ्या वडिलाबरोबर राहत होता. ललिता म्हणाली की ठीक आहे, मी ही गोष्ट माझ्या भावाला विचारून तुला कळवते. माझं मत तू हे नातं पक्क समज, म्हणजे समज, कारण माझ्या भावाला तुझ्यासारखी जोडीदाराची गरज आहे. 2 दिवसानंतर माझी मैत्रीण ललिता माझ्या घरी आली. ती खूप जास्त आनंदात होती. ललिता म्हणाली की माझा भाऊ या लग्नाला तयार आहे, पण त्याची एक अट आहे. अट ऐकून मी थोडेसे घाबरले आणि तिला विचारलं की काय अट आहे. ललिता म्हणाली की अट फक्त हीच आहे की माझ्या भावाला हे हवं आहे
की तो नपुसका आहे. ही बातमी या जगात कोणालाही कळालं नाही पाहिजे. मी माझ्या रोखून धरलेला श्वास सोडला आणि म्हणाले की बस एवढेच ना. तू आणि तुझा भाऊ या गोष्टीमधून पासून निश्चित राहा. तुम्ही विचार करत आहात तसं काही होणार नाही. आणि मी या जगात का सांगेल की माझा नवरा नपुसा आहे ते. काही दिवसांनी माझं आणि संसारचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. लोक तर माझं लग्न पाहून आश्चर्याने चकित झाले होते की एकट्या राहणाऱ्या या मुलीचं लग्न इतक्या मोठ्या घरात कसं झालं. मी माझ्या बहिणीला सुद्धा ही गोष्ट सांगितली नव्हती की माझा नवरा नपुसा आहे. माझ्या नवऱ्याने हे रहस्य मी माझ्या हृदयात बंद करून ठेवलं होतं. मी नवरी बनून सागरच्या घरी पहिल्यांदा गेले होते. मी हैराण झाले की सागरचं घर म्हणजे आलिशान बंगला होता. मी माझ्या लग्नाला घेऊन खूप खुश होते, कारण मला कधी माझ्या स्वप्नात वाटत नव्हतं की माझं लग्न इतक्या सुंदर घरात होईल. माझी खोली खूप जास्त सुंदर सजवलेली होती. एखाद्या सिनेमात दाखवतात ना तशीच. मी नटून थटून बेडवर बसले होते. मी आता माझ्या नवऱ्याची वाट बघत बसले होते. माझा आनंदाचा पारा उरला नव्हता. पण सागर जेव्हा माझ्या खोलीत आला तेव्हा त्याच्यामध्ये संकोच वाटत होता. कदाचित तो त्याच्यामध्ये असलेल्या कमजोरीमुळं काळजीत होता. मी एक समजदार स्त्री होते म्हणून मी कोणताही संकोच न करता पुढाकार घेतला. त्याचा हात माझ्या हातात घेतला आणि त्याला हा विश्वास दिला, आपल्या दोघांच्या कोणतीही गोष्ट या चार भिंतीच्या पलीकडे जाणार नाही. तसंही मी या गोष्टीवरून तुम्हाला काही बोलणार नाही. मी त्यांना इतकं समजावून विश्वास घेतला. नंतर सागरचा चेहरा फुललेला होता. त्यानेही लगेच माझा हात हातात घेतला, चुंबक घेतला आणि मला गिफ्ट म्हणून अंगुठी माझ्या बोटात घातली आणि म्हणाला की तुला पाहून मला असं वाटत आहे की माझ्या आयुष्यात मला आता सर्व काही मिळालं आहे. मलाही असंच वाटत होतं की मी माझ्या जीवनात आता खूप आनंदी आहे. पण मला काय माहीत होतं की येणारा काळ त्याच्यासोबत माझ्या आयुष्याची वादळं घेऊन येत आहे. मी आणि सागर आपल्या आयुष्यात खूप आनंदी होतो. सागरने मला खूप प्रेम दिलं. मी सुद्धा त्याच्यासोबत खूप आनंदी होते. सागरने मला स्वतःहून त्याच्या पहिल्या पत्नीबद्दल सर्व काही सत्य सांगितलं होतं. त्याच्या लग्नाला बरेच दिवस झाले होते तरीही त्यांना मूल होत नव्हतं. म्हणून त्यांनी डॉक्टरांना दाखवलं. तेव्हा डॉक्टरांनी सागरमध्ये अनेक दोष दाखवले आणि तेव्हा ही सागरच्या पहिल्या पत्नीला कळाली की सागर कधीही बाप बनू शकत नाही. तेव्हा ती सागरला सोडून निघून गेली. सागरने सांगितलं की त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केलाच नाही, की जर दुसरी बायकोही मला सोडून गेली तर मात्र हे माझ्याकडून सहन नाही होणार. परंतु मी सागरबद्दल सगळं काही माहीत असूनही त्याच्यासोबत लग्नासाठी सहमत दर्शवलं होतं. म्हणून यांनी माझ्यासोबत लग्न केलं होतं. माझ्या मनातील मुलाबद्दल ओढ होती, पण मला हेही चांगल्या प्रकारे माहीत होतं माझा नवरा मला कधीही मूल देऊ शकत नाही आणि म्हणूनच मी मुलाची इच्छा मनातून मारून टाकली. जसजसं दिवस जात होते तसतसं मी सागरच्या घरात आणि मनात माझी जागा बनवली होती. मी सागर आणि त्याचे वडील खूप मनापासून सेवा करायची. सायंकाळी आम्ही सर्व मिळून एकत्र बसून चहा घ्यायचो. सागरला कधीकधी ऑफिसमधून येता येता उशीर व्हायचा, तेव्हा मला घरात कंटाळा यायचा. म्हणून मी माझ्या सासऱ्याजवळ बसून गप्पा मारायची. त्यांनाही बरं वाटत होतं आणि माझाही वेळ निघून जात होता. माझ्या लग्नाला 3 महिने झाले होते, पण काही दिवसापासून मला असं वाटत होतं की माझी तब्येत बरी नाही. एक दिवस आम्ही सगळे जेवणासाठी एकत्र टेबलवर बसलो होतो आणि अचानक मला जोरात चक्कर आली आणि मी पडले. माझी अवस्था पाहून सागर मला म्हणाला की मला असं वाटत आहे की तुला खूप अशक्तपणा आला आहे. तू तुझ्या खाण्यापिण्याकडं अजिबात लक्ष देत नसतील म्हणून स्वतःची अशी अवस्था करून घेतली आहे. ठीक आहे, आपण जेवण करू. जेवण झाल्यानंतर आपण डॉक्टराकडे जाऊ. डॉक्टर तुला ताकद येण्याचं औषध देतील आणि तुला चांगली भूक लागल. तू चांगलं जेवण करशील ज्याने तुला अशक्तपणा सहज निघून जाईल. मला डॉक्टरकडे जायची अजिबात इच्छा नव्हती, पण सागरने माझं ऐकलं नाही आणि सागर मला जबरदस्ती त्यांच्यासोबत डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी माझे चेकअप केले आणि रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते ऐकून तर आम्ही दोघेही नवरा बायको जागेवर सुन्न झालो.
जणू काही आमच्या पायाखालची जमीनच सरकली होती. डॉक्टरांनी अगदी आनंदाने आम्ही दोघांना ही बातमी ऐकवली होती की मी गरोदर आहे. आणि ही बातमी ऐकून तर आमच्या दोघांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. मी आणि सागर वेळेत नजरे एकमेकांना पाहत होतो, कारण मला आणि सागरला हे चांगलं माहीत होतं की सागर कधी बाप बनू शकत नाही. तर मग हे कोणाचं बाळ आहे? शिवाय मी गरोदर राहिले कशी? डॉक्टरांच्या हातून सागरने रिपोर्ट घेतला आणि काही न बोलता माझ्या हाता पकडून गाडीपर्यंत नेलं आणि इतक्या स्पीडमध्ये गाडी घरापर्यंत चालवत आणवली की मी घाबरून ओरडत होते. मलाही कळत नव्हते की हे सगळं नेमकं काय चालू आहे. आम्ही दोघेही घरी पोहोचलो तेव्हा माझे सासरी आमची वाट बघत होते, बसले होते. आम्हाला दोघांना घरी येताच पाहून ते काळजीनं विचारू लागले की आता सूनबाईची तब्येत कशी आहे? डॉक्टर काय सांगितलं? सगळं काही ठीक आहे ना? सागरच्या रागाचा पारा खूप चढला होता. ते खूप रागात म्हणाला की तुमची सून गरोदर आहे आणि ही गोष्ट मला चांगलीच माहीत होती की हे मूल माझं तर अजिबात नाही. सागरचं बोलणं ऐकून माझे सासरे आश्चर्यचकित होऊन म्हणाले की तू हे काय बोलत आहेस? तुला काय कळत आहे का? मी हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर कोंबळून बसले होते, कारण मला आता यापेक्षा जास्त ऐकायची हिंमत उरली नव्हती. मी निर्दोष होते, पण माझा नवरा ओरडून ओरडून माझा अपमान करत होता. पण मला हे माहीत होतं की याच्या विरुद्ध माझ्या आयुष्यात दुसरा कोणतंही नव्हतं. सागर रागात म्हणाला की तू जर शांत बस. आता मला समजलं की तुझं लग्न का होत नव्हतं आणि तू माझ्यासोबत लग्न यासाठी केलं की तुला चांगल्या प्रकारे माहीत होतं की मी कधी बाप बनू शकणार नाही आणि मी तुला प्रत्येक गुन्हा माफ करून देईल. पण तू पूर्णपणे चुकीची आहेस, कारण मी इतका मूर्ख नाही. कुणाच्याही मुलाला मी माझं नाव देईल. त्यामुळं तुमच्यासाठी चांगलं होईल की तू तुझं सामान आत्ताच्या आत्ता उचल आणि इथून चालती हो. माझ्या सासरी सागरला समजायचा खूप प्रयत्न केला, पण तो रागाच्या भरात काहीही समजून घ्यायला तयार नव्हता. सागर रागाच्या भरात माझा हात पकडून मला मध्यरात्री घराच्या बाहेर काढलं. मी रडत पडत माझ्या घरी आले. माझा आणि सागरच्या नात्याची जिथून सुरुवात झाली होती, बहुतेक तिथं संपुष्ट झाली होती. हाच विचार करत करत माझी तब्येत खराब होऊ लागली. पण मला अजूनही सागरची काळजी वाटत होती, कारण मी त्याच्यावर अगदी मनापासून प्रेम करत होते. मी संपूर्ण रात्रभर रडत बसले आणि रडत रडत माझे डोळे कधी लागले मला कळालंच नाही. माझे डोळे तेव्हा उघडले जेव्हा कुणीतरी येऊन दार ठोकत होतं. मी दार उघडून पाहिलं तर समोर माझी नणंद उभी होती. मी रडत तिला मिठी मारली. मी रडत रडत तिला सांगू लागले की मी निर्दोष आहे. मला खरंच काही माहीत नाही की हे मूल माझ्या पोटात आलं कसं. माझी मैत्रीण, जी माझी नणंदसुद्धा होती, ती मला प्रेमाने समजावून सांगू लागली की तू काळजी नको करू, सर्व काही ठीक होईल. तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. माझी मैत्रीण ललिता मला समजावून निघून गेली. मला माझ्या मैत्रिणीच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नव्हता की हे सर्व कसं काय ठीक होऊ शकल. खूप विचार केल्यानंतर माझ्या डोक्यात ही गोष्ट आली की माझ्या सासऱ्यांनी तर माझ्यासोबत असं काही चुकीचं केलं नसेल ना, कारण लग्नानंतर माझ्या आयुष्यात सागर व्यक्तीशिवाय कोणताही पुरुष आला नव्हता. पूर्ण दिवस रात्र तेच माझ्यासोबत असायचे. सागर तर कधी कधी घरी यायला रात्रीचे 12 वाजायचे. रात्रीचे जेवण झाल्यावर मी माझ्या खोलीत जाऊन झोपी जात होते. म्हणून याचा अर्थ माझ्या सासऱ्यांनी माझ्यासोबत. ह्या सगळ्या विचाराने माझ्या अंगावर काटा उभा राहत होता. त्याने माझ्याप्रती प्रेम दाखवणं आणि सीमेपलीकडं माझी काळजी घेणं आता मला खटकत होतं. हाच विचार करून करून कसा तरी आठवडा उलटला होता आणि प्रत्येक दिवस प्रत्येक वेळ मी देवाकडे हीच प्रार्थना करत होते की काही करून मला या प्रकरणातून निर्दोष मुक्त कर, जेणेकरून माझ्या नवऱ्यासोबत पुन्हा आनंदाने जगू शकेल. माझ्या दोन्ही बहिणी त्यांच्या आयुष्यात अशा व्यस्त होत्या की त्यांना माझी जराही काळजी नव्हती. मी त्यांना आई वडील बनून लहानाचं मोठं केलं होतं आणि आता ते मला कुठूनही पाहत नव्हते. एक आठवड्यानंतर माझी नणंद आणि माझा नवरा सागर दोघे सोबत मला त्यांच्या घरी नेण्यासाठी आले होते. सागरला माझ्या घरी आलेलं पाहून मी खूप आश्चर्यचकित झाले होते. मला काहीच समजत नव्हतं की सागर असा अचानक
मला कसा काय न्यायला आला. पण माझ्यासाठी तर आत्ता हे महत्त्वाचं वाटत होतं की मला सागरच्या आयुष्यात पुन्हा एकदा येण्याची संधी मिळाली आहे. मी काही न विचारता त्यांच्यासोबत गाडीत जाऊन बसले आणि घरी पोहोचतात मी जे काही पाहिलं त्याने मी धक्क झाले. कारण घराला एक नवीन नवरीसारखं सजवलं होतं आणि माझे सासरे खूप आनंदात माझे स्वागत करण्यासाठी दारात उभे होते. हे सगळं पाहून मी हैराण झाले की नेमकं हे सगळं काय होत आहे. माझ्या मैत्रिणीने मला खूप आनंदाने मिठी मारली आणि मला सांगू लागली की तुझे खूप खूप धन्यवाद की तू मला आत्या होण्याची संधी दिलीस. मी हैराण होऊन सागरकडे नजर फिरवली तर ते शरमेने मान खाली घालून उभा होता. मला काहीच समजायला मार्ग नव्हता की नक्की काय झालं आहे. तेवढ्यात माझी मैत्रीण, माझी नणंद मला सांगू लागली की बाबांना तुझ्यावर पूर्ण विश्वास होता की तू खूप चांगली मुलगी आहेस, तू कोणतंही चुकीचं काम करणार नाही. माझ्या बाबांनी सागरला विश्वास घेऊन खूप समजावलं. बाबांचं ऐकून सागर पुन्हा त्याच लेडीज डॉक्टरकडे गेला ज्यांनी त्याला यापूर्वी सांगितलं होतं की तो कधी बाप होऊ शकणार नाही. डॉक्टरकडे गेल्यानंतर त्या लेडी डॉक्टरांनी लगेच सांगितलं. सागरला ओळखलं पण भाऊने डॉक्टरला सांगितलं की माझी दुसरी बायको गरोदर आहे. तेव्हा त्या लेडी डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते ऐकून सागरच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या लेडी डॉक्टरांनी सांगितलं की सागरमध्ये अशी कोणतीही कमी नाही ज्याने तो बाप होऊ शकत नाही. त्याच्या पहिल्या बायकोला त्याच्यासोबत राहायचं नव्हतं, त्यामुळं ती गर्भनिरोधच्या गोळ्या खात होती की ज्यामुळं ती गरोदर राहिली नाही आणि सागरवर खोटा आरोप करून त्यांच्यापासून सुटका करून घेतली आणि म्हणूनच तिने पैशाच्या जोरावर डॉक्टरकडून तिचं खोटे रिपोर्ट बनवले जेणेकरून भावाला विश्वास बसेल की तो कधी बाप बनू शकत नाही. हे सगळं झाल्यानंतर ती गरोदर माझ्या भावाला टोमणं मारू लागली. म्हणूनच सागरने कंटाळून तिला घटस्फोट दिला. माझ्या मैत्रिणीने मला हे सगळं सांगितलं. सागरच्या जीवनात पुन्हा येण्याची संधी प्राप्त करून दिली, नाहीतर मी घरी विचार करून करून मेले असते. माझ्या पोटातील बाळ कुणाचं आहे? मी तर माझ्या सासऱ्यावर शंका घेत होते. सागरने केलेल्या कृत्यावर तो माझ्याकडून दोन्ही हात जोडून माफी मागू लागला, पण मला त्याच्याकडून कोणतीही तक्रार नव्हती, कारण त्याच्या जागी दुसरा कोणताही असला तरी त्याने तेच केलं असतं. मी घरी येण्याच्या आनंदात सगळ्यांनी सेलिब्रेशन करून केक कापला. माझी मैत्रीण ललिता आणि माझे सासरे. खरंच आपल्यापेक्षा काय असतं, त्यांनी खूप मोठे उदाहरण जगासमोर ठेवले. माझ्या सासऱ्याने माझ्या डोक्यावरून हात फिरवला, माझ्या सुखी संसारासाठी मनापासून आशीर्वाद दिला. पण मला मनातल्या मनात स्वतःची खूप लाज वाटत होती की काही काळासाठी मी ना होईना, पण मी माझ्या देवासमान सासऱ्याला शंका केली होती. खरंच आपली नाती किती नाजूक असतात ना, ज्यांना खूप प्रेमाने सांभाळून घ्यावं लागतात. कधी कधी तर माणसाच्या एका लहान चुकीमुळं सुद्धा आपली नाती तुटून जाऊ शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला जर कथा आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच कथा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.